नगरसेवक आमचं या युवराज माने या साहेबासारखाच असावा असे आमच्या सगळ्या गल्लीतल्या लोकांची इच्छा आहे. रोज रस्ते पण नव्हते, पण जसं युवराज कृष्ण माने सर साहेबांनी हे सगळं काम हातात घेतले तर मोठ्या प्रमाणात इथं बऱ्याच चेंजेस त्यांनी केलेत. म्हणजे रोड तर झाला सिमेंटचा, त्यानंतर हे रोड पण त्यांनीच करून घेतलाय. युवराज साहेबांनी आमच्या गल्लीमध्ये बरेच असे कामं केलेले आहेत त्यांनी. जर व्यक्ती तसं आहे तर त्यांच्या ज्या धर्मपत्नी तर त्या 100% त्यांच्या मार्गदर्शनाकडे आमच्या वार्डात चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे. सरांना बोलवल्यानंतर सर पटकन येतात, तशाच त्या पण मदतीला आमच्या नक्की धावून येतील. जसं त्यांचे मालक आहेत तसंच त्या पद्धतीने त्यांनी पण असणार ही 100% गॅरंटी. बाकीचे खूप जणांना सांगितलं तर कोणच आले नव्हते, पण युवराज मानेंनी केलं. निवडणुकीत देखील नसताना त्यांनी बऱ्यापैकी विकास केलेला आहे भागाचा. तर ह्या वर्षी पण आमची इच्छा आहे की ह्या वार्डामध्ये कमळ फुलू दे. भाजपच्या बाजून जे असेल त्यांच्या बाजून आम्ही. मागच्या वेळी देखील भाजपाची सत्ता होती तर आम्हाला तसा विकास बघायला मिळालाय. पण आम्हाला पण तेच वाटतं की भाजप येऊन या आपल्या भागाचा विकास सगळ्यांनी करावा. गल्ली ते दिल्लीपर्यंत एक टाक सत्ता असणं फार महत्वाचं. मोदींचे निर्णयच एवढे स्ट्रॉंग आहेत जेणेकरून त्यांच्या खालच्या लेवलचे पण त्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. आणि कमळ जिथं आहे तिथं 100% बदल असं दिसतंय. भाजपच शेवटी येणार सोडा. रेणुताई खूप चांगले आहेत आणि आम्हाला युवराज दादा म्हणजे त्यांचे पती की युवराज दादांची भरपूर हे आहे आणि त्यांनी त्यांची मिसेसला उभा केल्या, त्यामुळे आम्ही आमचं मत त्यांनाच देणार आहे. कारण की भागात येऊन घरोघरी विचारलेलं आहे काय तुमची समस्या असेल तर सांगा आणि त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. शहरात सर्वत्र आपल्याला निवडणुकांची लगबग पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जातोय, तेथील असणाऱ्या समस्या जाणून घेतोय, त्या प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 19 मध्ये. या ठिकाणी काही महिला आहेत, नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जाणून घेऊयात त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आहे, त्याचबरोबर या प्रभागाचा कितपत विकास झालाय, होणारा नगरसेवक कसा असावा आणि होणाऱ्या नगरसेवकाकडून या नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 19 मध्ये. तर जाणून घेऊयात नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. सर, खूप वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल, विकास झालाय का या 19 मध्ये? याच्यामध्ये जर ह्या विभागात म्हटलं तर पूर्वी काय विकास नव्हताच. पाणी यायचं ओढायचं, त्यानंतर इकडं प्रचंड दुर्गंधी होती, रोज रस्ते पण नव्हते. पण जसं युवराज कृष्ण माने सर साहेबांनी हे सगळं काम हातात घेतले तर मोठ्या प्रमाणात इथं बऱ्याच चेंजेस त्यांनी केलेत. म्हणजे रोड तर झाला सिमेंटचा, त्यानंतर हे रोड पण त्यांनीच करून घेतलाय, डांबरी रोड. आणि पाण्याचा विषय पण आता ऑलमोस्ट कमी होईल, कारण रोडमुळे बऱ्यापैकी इथली जी काय घाण निघालेली आहे. आणि दरवर्षी कोल्हापूर महानगरपालिका इकडे स्वच्छता करून ते सगळं जो हा सांडवा हा पण क्लीन करून घेते. तर बघूया आता पुढं. पण एकंदर ह्या व्यक्तीनं बराच या वार्डामध्ये भरपूर काम केले. पण महत्वाचे हे 2 रोड जे आहेत इंटरनल आणि हा जो मेन रोड, आणि बऱ्यापैकी त्यांचं लक्ष आहे म्हणजे ह्या एरियामध्ये. तर चांगलं काम आहे. म्हणजे तसं जर म्हटलं तर आज युवा नेता जर म्हणायचं तर साहेबांसारखाच असला पाहिजे. नक्कीच या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रभाग 19 मधून रेणू युवराज माने या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? 100% जर व्यक्ती तसं आहे तर त्यांच्या ज्या आहेत धर्मपत्नी तर त्या 100% त्यांच्या मार्गदर्शनाकडे आमच्या वार्डात चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे. तर ह्या वर्षी पण आमची इच्छा आहे की ह्या वार्डामध्ये कमळ फुलू दे आणि त्याच्या अनुषंगाने ह्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात विकास व्हावा आणि लोककल्याण व्हावं हीच इच्छा. कमळालाच इतकी पसंती का? कमल फुलले, प्रगती झाल्या आणि तुम्ही पाहू शकता की ह्या वार्डामधली जी अस्वच्छता, रस्त्यांचे विषय, आता पाण्याचे काही अनुषंगाने विषय, आता गटरींचे विषय पण थोड्या दिवसात येतील. तर ज्या प्रमाणात बदल झालेला आहे तो बदल महत्वाचा आहे आणि कमळ जिथं आहे तिथं 100% बदल असं दिसतंय. एकंदरीत काय सांगाल, महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? सगळ्यांची इच्छा आता ती मतदान पेट्यांमध्ये बंद होईल तेव्हाच कळेल. पण एकंदर आमच्या वार्डामध्ये तर कमळालाच पाठिंबा आहे. सध्या आमच्या ह्या भागामध्ये वातावरण युवराज साहेबांनी आमच्या गल्लीमध्ये बरेच असे कामं केलेले आहेत त्यांनी. किंवा रस्ते, डांबरी रस्ते, परत सिमेंटचे रस्ते, परत नाला सफाई ह्यासारखे मोठे त्यांनी कामकाज आमच्या गल्लीमध्ये भरपूर प्रमाणात केले आहेत. पूर्वी विकास असे एकही प्रत्येकाला आम्ही विचारून बघितलं, परंतु कोणी आमच्या पाठीशी राहिलं नव्हतं. परंतु युवराज साहेबांनी आमच्या पाठीशी राहून सगळ्या आमच्या प्रश्न सगळे सोडले. गटारीचे तेवढे प्रश्न असतील ते ह्या कालावधीमध्ये त्यांनी करून देतो म्हणून सांगितले, ते पण प्रश्न आमचे सोडवतील त्यांनी. काय वाटतंय, नगरसेवक कसा असावा? नगरसेवक आमचं या युवराज माने या साहेबासारखाच असावा असे आमच्या सगळ्या गल्लीतल्या लोकांची इच्छा आहे. कारण त्यांच्या धडाडीने आणि मनापासून लक्ष घालून काम करणारी व्यक्ती आमच्या मते तीच व्यक्ती आहे. त्याशिवाय आम्हाला दुसरं कोणतेही दिसत नाही. आता भारतीय जनता पक्षाकडून या प्रभागातून रेणू युवराज माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत,
त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्याबद्दल जसं त्यांचे मालक आहेत तसंच त्या पद्धतीने त्यांनी पण असणार ही 100% गॅरंटी. आणि आम्ही त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवून आम्ही संपूर्ण मतदान त्यांच्या ह्याच्याकडनंच आम्ही करणार. कारण हा विश्वास आमच्या गल्लीतल्या सर्व बंधू आणि हे आपले भगिनी आहेत ह्या सगळ्या त्यांनीच करणार ही अशी माझी इच्छा आहे. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी तुम्हाला काय वाटतं? आम्ही भाजपचीच आमची सत्ता यावी अशी आमची मनापासून आमच्या गल्लीतल्या सगळ्यांची इच्छा आहे. ती भाजपच का? भाजपच का म्हणजे त्यांची तसे त्यांनी कार्य त्यांचं तसं आहे. म्हणजे त्यांची जी कष्टाळू म्हणजे कामवृत्ती आणि विचारपूर्वक त्यांची जी धारणा आहे त्या माध्यमातून त्यांनी तशी विकास घडवलेले आहेत म्हणूनच आम्हाला तो पक्ष. काकी खूप वर्षांनी निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल, या भागाचा विकास झाला काय? आता सध्या तरी मला म्हणजे ह्या भागात मी येऊन आता 12-13 वर्षे झाली, तरी एकंदरीत ह्या 12-13 वर्षात आता ह्या वर्षभरात रस्त्याकडून तरी आमचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत. आणि ते पण म्हणजे आता जे लक्ष घातलंय युवा नेत्यांनी त्यांच्यामुळे पार पडलेले आहेत. इतक्या मागं आम्ही 10 वर्षे झाले म्हणजे अगदी काही म्हणजे प्रश्न मार्गी लागलेच नव्हते. आम्ही जे नगरसेवक होते त्यांना सुद्धा सांगून आम्ही दमलेलो. तर आता जे म्हणजे होते युवा नेत्यांनी लक्ष घालून कुणीकडनं तर आम्हाला रस्त्याचं ते राहिले फक्त आम्हाला गटरीचा वगैरे तो प्रश्न तुम्ही जर झाला तर आमच्या प्रभागाचा विकास हा थोडाफार होत आहे. फक्त राहिला प्रश्न फक्त आमचा कसा आहे म्हणजे की गटरी आणि जे आता कचरा उठा वगैरे ते पण मध्ये आम्ही भेटलो त्यावेळेला पण आम्ही त्यांना तो वैयक्तिक प्रश्न त्या बाबतीत तर आमचं काय आता म्हणजे अडीअडचणी काय नाही आहेत. बाकी तिने व्यवस्थित आमचा सगळा विकास थोडाफार केलेला आहे. काय सांगाल महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? ते आता शेवटी 15 तारखेला आम्ही मतदान केल्यानंतर त्याच्यानंतर 16 तारखेला जो निकाल लागेल त्याच्या आधारे आपण सांगू शकतो. कोणाच्या मार्फत विकास झाला काय? युवराज माने साहेबांनी काय काय केलं युवराज माने यांनी? रस्ते केले, आमच्या कॉलनीतले पण म्हणजे असं रस्ते केले, मेन रस्ता केला. बरं. बाकीचे खूप जणांना सांगितलं तर कोणच आले नव्हते, पण युवराज मानेंनी केलं तेवढं. तर या निवडणुकीत त्यांच्या पत्नी रेणू युवराज माने निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही त्या पण मी तिथं जाते कामाला, पण त्या पण छान आहे, स्वभाव वगैरे चांगला आहे. असं आमची इच्छा आहे की त्याच यावं असं आहे. कमळचं म्हटलं तर पहिल्यापासून आम्ही कमळप्रेमीच आहोत, कारण की भाजप हे पहिल्यापासून यायलाच पाहिजे असं आम्हाला पण वाटतंय. बाकी काय असेल ते असेल, पण जसं घरातला करता माणूस भक्कम पाहिजे, मग बाकीच्या घरातल्या सगळ्या लोकांचं छान होतंय. त्या पद्धतीने मोदी साहेब आहेत, त्यांच्या हाताखाली जर कमळाची सगळीच माणसं आलीत ना तर ऑटोमॅटिक म्हणजे घराचा विकास, त्यांचा देशाचा विकास झाला, ऑटोमॅटिक आपल्या एरियाचा पण विकास होऊन जाईल. त्यासाठी वाटते की भाजपच यावं. नक्कीच. या प्रभागात काय काय विकास कामं झालेले आहेत? रस्ते, डांबरी रोड, इथले पाणी हे वगैरे येत होतं ते सगळं बंद झालंय. म्हणजे माणसांची सोय छान झाली. इथून पुढे पण लोक जे बोलतील ते साहेब ऐकतील आणि करतील याची अपेक्षा आहे. जसं की तुम्ही म्हणलात की भाजप पाहिजे, त्याच पार्श्वभूमीवर या प्रभागातून भाजपकडून रेणू युवराज माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? सर तुम्हाला पहिलंच म्हटलंय भाजपच्या बाजून जे असेल त्यांच्या बाजून आम्ही म्हणजे सर ते भाजपचं ध्येयच हे आहे की लोकांची सेवा करून त्यांना छान म्हणजे आता महिलांचंच बघा ना, ज्या एकदम म्हणजे धुणं भांडी करणाऱ्या बायका होत्या त्यांना लाडक्या बहिणीच्या योजना मिळाल्यामुळे पण ते आपल्या गरजा, बेसिक गरजा तरी पूर्ण करू शकतात. आपल्या लहान मुलांचं वगैरे भविष्यासाठी त्याची सोय करू शकतात. त्यामुळे ते भरपूर तशा योजना ज्या भाजपने केलेल्या आहेत महिलांसाठी आणि त्या खूप उपयोगाच्या आहेत. त्यामुळे महिला मंडळ तर भाजपला देईल असं वाटतं. 2018 पासून तर आमच्या परिसराचा खूपच छान विकास झालाय. त्याच्यामुळं आमच्या इथं आधी रस्ते नव्हते. आम्ही स्वखर्चांनी इतर नगरसेवकांना सांगून बघितलं पण त्यांनी काही केलं नाही. आम्ही स्वखर्चांनी इथं घोट्या एवढ्या चिखलातून यायला लागत होतं, म्हणून आम्ही स्वखर्चांनी ट्रक वगैरे आणून सगळे व्यवस्थित करून घेतलं. त्याच्यानंतर मग सर आता माने सर आलं, ते थोडीफार ओळख झाल्यामुळे त्यांनी आता जरा सगळे सुरळीत लावलेले आहे. त्याच्यानंतर पाणी पण आमच्या इकडं व्यवस्थित येतं, म्हणजे नसेल केव्हा तरी तर एका दुसरा टँकर पण आम्हाला पुरवला जातो. त्याच्यानंतर आता गटरीची पण कामं करतील असं बोलले. त्याच्यानंतर आहे सगळं व्यवस्थित, एकंदरीत व्यवस्थित चाललंय आता. तर निवडणूक आहे महापालिकेची, या प्रभागातून रेणू युवराज माने रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? अच्छा, सरांच्या स्वभावानुसार त्यांचा पण स्वभाव मन मिळवूच असेल आणि सरांना बोलवल्यानंतर सर पटकन येतात, तशाच त्या पण मदतीला आमच्या नक्की धावून येतील. या विश्वासावर आम्ही त्यांना पाठीशी राहू. नक्कीच. लाडकी बहीण योजनेचा काय परिणाम होणार आहे या निवडणुकीवर? लाडकी बहीण योजनेचा तर परिणाम होणारच आहे, कारण की सगळ्यांनाच वाटतं की थोडं ना थोडं तरी आपल्याला काहीतरी सपोर्ट असावाच. प्रत्येकाच्या घरी असंच नाही की पुरुष येतात आणि सगळे पैसे त्यांच्याकडे देतात, असं पण नाहीये ना. काही महिला आहेत त्या धुणं भांडी वगैरे करून मिळतात, त्यांना पण थोडाफार सपोर्ट असतो. किंवा एका दुसऱ्या वेळेस जर पैसे नसतील तर त्या पटकन आणून ते कार्य पूर्ण करू शकतात. त्याच्यामुळे मला तर वाटतंय की कमळावर फार परिणाम व्हायचा होऊ शकतो. महापालिकेवर मला तर वाटतं की कमळाची सत्ता यावी,
कारण की मोदींचे निर्णयच एवढे स्ट्रॉंग आहेत जेणेकरून त्यांच्या खालच्या लेवलचे पण त्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे कमळच आलेलं छान. रस्ता झालाय, तो रोड झालाय. आम्ही लहान आलो तो त्या गटारीत नाही यायला लागायचं, यायला येत नव्हतं. साय गाडी घेऊन आची पोरगेला आमचं एवढं जरी आडवतं हे सगळं पाणी बाहेर येत होतं. ते चांगलं करून दिलं ते. आणि नंतर आता गेल्या वर्षी व्हायचं अजून हे रस्ता करून छान केलं काम करत. आता तेवढी बोर काढली असती बरं झालं. आता काय सांगाल, आता या भागातून रेणू माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? ते पण चांगलेच असणार, आम्हाला काय एवढा परिचय नाही या, पण ते पण चांगले असतील. त्याच्याबद्दल काय आम्ही, तुम्हाला काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता यावी? कुठली बी येऊ दे त्यात काय नाही, भाजपच येऊ देत. हा, तसं म्हणावं गेलं तर आता झालेलं आहे. पूर्वी जरा आम्ही पण इथे नक्कीच आहोत. आता 1-2 वर्ष झालंय, रस्ते वगैरे नव्हते, पण माने दादा आले, त्यांनी रस्त्याचं वगैरे काम व्यवस्थित करून दिलं. बऱ्याच आमच्या गोष्टी होत्या की रस्ते व्यवस्थित झाले नव्हते, तर त्यांनी लक्ष देऊन बरोबर रस्ते वगैरे करून दिले. अगदी कॅडबरी सारखा रस्ता होता, गाड्या स्लिप व्हायच्या, पडायचो, लहान मुलं सायकल फिरवायची त्या चिखलात वगैरे सगळं. पण ते आल्यामुळं म्हणजे बरंच येऊन त्यांनी रस्ते वगैरे करून दिले चांगले. काय सांगाल, नगरसेवक कसा असावा? नगरसेवक कसा असावा म्हणजे आता बरेच नगरसेवक येतात, नुसते वायदे करून जातात, पण कोणी एकदा निवडून गेले की फिरकत नाही. आत्ताचे जे येतील त्यांनी बरा सपोर्ट द्यावा आम्हाला, प्रत्येक वेळी इथं व्हिजिट द्यावी, बघावं काय होतंय काय नाही. जी कामं नेमली गेलेली आहेत, त्यांना सांगितलेली आहेत, होतात का नाहीत हे बघावं फक्त. नक्कीच या निवडणुकीत भाजपाकडून रेणू युवराज माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? इतकं काय त्यांच्याबद्दल माहित नाही, पण इकडे आलेल्या त्या, आता बघू कसं काय होतंय. पण ओव्हरऑल भाजप जे करतं आहे तेच त्यांच्याकडूनही अपेक्षित आहे, एवढं काय सांगितलं. सांगाल, खूप वर्षांनी निवडणूक होते, विकास इथला झाला काय? झालंय, खूप छान झालंय. बर. जसं दादांनी इथं लक्ष दिलं तसं रस्ते वगैरे सगळं छान केले. आणि इथनं पुढं पण आम्हाला दादाकडनंच अपेक्षा आहे, त्यांनीच हे व्हावं एवढं. काय सांगाल की अजून काय इथल्या समस्या आहेत? अजून काय म्हणजे गटारी, काही डांबांवर हे नाही आहेत, तेवढं व्हावं एवढीच अपेक्षा आहे तुम्हाला दादाकडून. काय वाटते की कसा असावा नगरसेवक? असावं तर असं लक्ष टाकून व्यवस्थित हे करतात, फास्टमध्ये करतात. म्हणजे असं बघूया असं काय म्हणत नाही, येऊन लक्ष देतात, असंच पाहिजे आम्हाला. कोणाची सत्ता यावी महापालिकेवर? भाजपाचीच. का? लाडकी बहीण योजनेचा काय खूप फायदा छान. होणार या निवडणुकीत? होईल, काय जणांना अगदी ह्याच्या म्हणजे लाडकी बहिणी भरपूर हे आहे, आधार वाटतोय. इथनं पुढं पण त्यांनी तसंच चालू ठेवावं हीच अपेक्षा आहे. काकू काय सांगाल, निवडणूक आहेत आता, तुम्हाला काय वाटते, विकास काय झालाय काय? विकास झाला, इथला रस्ते झाले, ते युवराज मानेंनी रस्ते करून दिलेत सगळे. परत गटारीचा फक्त तेवढा प्रॉब्लेम आहे, तो त्यांनी करून द्यावा आता येणाऱ्या भाजपच्या लोकांनी, एवढंच हे आहे. तर या निवडणुकीत त्यांच्या पत्नी निवडणूक लढवत आहेत, रेणू युवराज माने, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांनी पण तसं जसं युवराज मानेंनी जसं ह्याच्यात प्रभागात हे केलं, तसं त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं असं त्यांना विनंती आहे एवढी. आता जरी सांगायला म्हटलं तरी इथं आता रस्ते विस्त का आम्ही आल्यापासून तर रस्ते विस्त का नव्हतं. मग आता आम्ही आल्यापासून युवराज माने साहेबांनी रस्ते विस्त चालू केले, रस्ते विस्त करायला चालू केले. परत मध्ये इकडे स्वच्छता केलेली आहे. आणि एकंदरीत म्हणा गेलं तरी काय भाजपच शेवटी येणार सोडा, काय किती तरी काय झालं तरी, कारण की सगळं आता हिंदू राष्ट्र होणार आहे. काय सांगाल, या प्रभागातून रेणू युवराज माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तुम्हाला काय वाटते यांच्याबद्दल? काय आता ते बघूया की आता इलेक्शन झाल्यावर कळणार किती काय त्यांची काम करण्याची पद्धत काय आहे. चांगली आता आहे म्हणजे चांगली, आता बघूया आता काय करतात. तुम्हाला काय वाटते, नगरसेवक कसा असावा? कसा जरी असला तरी सर्वांच्या हितासाठी काम करावं त्यांनी. किती जरी झालं तरी शेवटी आपल्या प्रभागासाठी त्यांनी काम करावं. हो, म्हणजे बऱ्याच वर्षांनी निवडणुका आता हल्ली होत आहेत, पण विकास आम्हाला म्हणजे मागच्या वेळी देखील भाजपाची सत्ता होती, तर आम्हाला तसा विकास बघायला मिळालाय. आणि आता ज्या आपल्या उमेदवार आहेत की आपल्या रेणुताई ज्या आपल्यासाठी इलेक्शनसाठी उभारलेल्या आहेत, तर त्या निवडणुकीत देखील नसताना त्यांनी बऱ्यापैकी विकास केलेला आहे भागाचा. म्हणजे कोरोनाच्या काळात अनेकांना मदत केलेली आहे, मोफत धान्य वाटप असू देत किंवा कचरा उठाव किंवा ओला कचरा सुका कचरा असे सेपरेट डस्टबिन देखील आम्हाला मिळालेले आहेत. आणि त्यासोबत
मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांनी अनेक स्पर्धांचं आयोजन देखील केलेलं होतं. सो नक्कीच समजा यावेळी पण भाजपाची सत्ता आलीच तर नक्कीच भागाचा विकास होईल सर. कसा असा नगरसेवक कसा असावा थोडक्यात काय सांगा? नगरसेवक म्हणजे प्रत्येकाच्या समस्या जाणून घेणारा असावा आणि त्याच्यावरती पटकन म्हणजे त्या समस्या सांगितल्या लगेच त्यांचं कार्य व्हावं. नमस्कार काकी, काय सांगाल या प्रभागाचा विकास झाला? हा प्रभागाचा म्हणजे सत्तेत नसताना सुद्धा युवराज माने यांनी काय केले, रस्ते गटरी केल्या. परत कोरोना काळात त्यांनी सॅनिटरी म्हणजे वाटप केले, पाण्याचं वाटप केले. ज्या ठिकाणी पाणी नाही तिथे टँकरद्वारे त्यांनी पाणी पुरवठा केलाय. भरपूर म्हणजे असं काम केले की त्यांनी म्हणजे त्यांचं उमेदवारी त्यांना मिळावी आणि ते निवडून यावे हे सगळ्यांनाच इच्छा आहे. पण आम्हाला पण तेच वाटतं की भाजप येऊन की आपल्या भागाचा विकास सगळ्यांनी करावा. भाजपच का पाहिजे तुम्हाला? आता भाजप काय म्हणतात, केंद्रामध्ये ते आहे, केंद्रात ते आहे, परत आपल्या राज्यात पण भाजपची सत्ता आहे, महायुतीची सत्ता आहे. म्हणून इथं पण आपलाच उमेदवार निवडून यावा महायुतीचाच, हेच आम्हाला सगळ्यांना वाटते. कारण मग आपला विकासासाठी. कोण आहेत भाजपचे उमेदवार? कोण आहेत? या रेणू युवराज माने आहेत, परत राहुल चिकोडे आहेत, परत विजय खाडे आहेत आणि लाळगे यांची मुलगी ते आहेत. ते पण चांगली उमेदवार आहेत सगळे, जे म्हणजे म्हणजे काम करण्यासारखेच उमेदवार आहेत हे. मला असं वाटतं की आमच्या इथं जर का BJPचं सरकार आलं तर ते खूप चांगलं आहे. कारण मागच्या 5 वर्षात आम्ही बघितले, जर का महानगरपालिकेत जर का माझ्या तरी मते गल्ली ते दिल्लीपर्यंत 1 टाक सत्ता असणं फार महत्त्वाचं आहे. तर आपल्याला निधी खेचून आणता येतोय. नाहीतर मग सर ते फार अवघड होते की महानगरपालिकेत किती गोंधळ होतो आणि प्रत्येक गोष्टीला नामंजुरी जास्ती मिळते. मंजूर कुठलाही निधी पास केला जात नाही. महानगरपालिकेत जर का आपल्याला निधी पाहिजे असेल तर तिथं सत्ता असणं गरजेचं आहे. आणि BJPची जर सत्ता असेल तर ती फारच महत्त्वाची आहे. कारण वरतून जर आपल्याला निधी खेचून आणायचा असेल तर महापालिकेत BJPची सत्ता पाहिजे तर सर विकास होणार. तुम्ही म्हणताय BJPची सत्ता पाहिजे, या प्रभागातून कोण आहेत भाजपचे उमेदवार? युवराज माने आहेत सर. लाडकी बहीण योजनेचा या निवडणुकीत कसा फायदा होईल? होणार सर, 100% होणार. आतापर्यंत झालाय. बऱ्याच महिलांना या लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला आणि इथून पुढेही होईल. महानगरपालिकेत जर का आपल्याला निधी खेचून आणायचा असेल, वरती केंद्रामध्ये BJPचं सरकार आहे आणि जर का महापालिकेत कोल्हापूरमध्ये जर का प्रॉपरली आपल्याला निधी जर का खेचून आणायचा असेल तर महानगरपालिकेत BJPची सत्ता असणं सर फार महत्त्वाचं आहे. तर आपल्याला निधी वरून आणता येतो. नाही तर सगळे निधी परत जातात, त्याच्यावर एक मत कुठल्याही पक्षाचं होत नाही आणि सगळे प्रस्ताव हे मंजूर होत नाही, सगळे नामंजूर होतात. आता भाजप पक्षाकडून या प्रभागातून रेणू माने या निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? रेणुताई खूप चांगले आहेत आणि आम्हाला युवराज दादा म्हणजे त्यांचे पती की युवराज दादांची भरपूर हे आहे आणि त्यांनी त्यांची मिसेसला उभा केल्या. त्यामुळे आम्ही आमचं मत त्यांनाच देणार आहे. कारण की भागात येऊन घरोघरी विचारलेलं आहे, काय तुमची समस्या असेल तर सांगा, आणि त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय विषय नाही, आम्ही त्यांनाच मत देणार असं. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना लोकप्रियता का? नेमकी त्यांची काम करण्याची पद्धत कशी? चांगले आहे, खूप चांगले आहे. कारण की घरोघरी येऊन विचारतात, काय समस्या असेल तर सांगा, आणि आम्ही त्यांच्यापत्र गेलो तर ते त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला मत देणार. आता लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम या निवडणुकीवर होणार आहे? लाडक्या बहिणीचा परिणाम म्हणजे महिला सगळ्या भाजपलाच टाकणार असं माझं मत आहे. कारण की महिलांना भरपूर लाडक्या बहिणीचा उपयोग झालेला आहे. कारण की एकेकाचे पैसा नसतोय, काय नसतोय, महिलांना भरपूर हे झालेलं आहे. त्यामुळं भाजपलाच महिला सगळ्या देतील असं माझं तरी मत आहे. काय सांगाल काकू, तुम्ही अनेक निवडणुकांचा तुम्हाला अनुभव आहे, काय सांगाल? तेच माने भाजप चांगलं आहे. भाजपच येणार का? ते होय, तिने आमचं सगळे लाईट पाणी लाईट रस्ता सगळं घरचं सगळं तिने केलेलं आहे व्यवस्थित. महिलांना पण उपयोगी आहेत सगळं तिने केलेलं आहे. काय करा नाही म्हणतात ना? काय करा नाही तसं कसं आम्ही भाजपला देणार की आता का म्हणजे तिने आम्हाला केले म्हणजे द्या नको. काय केले तिने? अहो रस्ता केलाय, पाणी दिलंय, लाईट दिली, काय घरच्या अडचणी केलेल्या आहेत म्हणून आम्ही त्यासनी देणार. आता या निवडणुकीत कोण निवडून यावं वाटतं? तेच येणार, भाजपच येणार. का म्हणजे तिने आता केले म्हणलं तर तेच येणार. हो आता या प्रभागातून भाजपकडून रेणू युवराज माने निवडणुकीत या रिंगणात आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्याच्याबद्दल मी काय सांगू? काय सांगाल? विकास कामं काय झालं? विकास काम आमचे तर रोडचे रस्ते गटरी
वगैरे पाण्याची सोय झालेली आहे. अजून काय समस्या काय तिथल्या? समस्या काय वाटतंय तुम्हाला कुठल्या पक्षाची सत्ता यावी? भाजपच का? कामं व्यवस्थित करतात आणि यावी असं मला वाटतं. गटरी, रस्ता, पाण्याची सोय, लाईटची सोय, कचरा रोजच्यावर येते, परत कचरा डस्टबिन आम्हाला दिलेले आहेत. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत, नगरसेवक कसा असावा हे आपण सविस्तरपणे जाणून घेतलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.